आज जी प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यात आलेली आहे ती मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ या विभागामध्ये जो काही गैरप्रकार भ्रष्टाचार होत आहे तो आत्ताच नसून मागच्या काही गेल्या वर्षापासून कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार नेहमीच अल्पसंख्याकांच्या संदर्भात उदासीन असते, कन्स्ट्रक्टिव्ह असं महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी व त्यांच्या आर्थिक एम्पॉवरमेंटसाठी कोणतेही पावले उचलले जात नाहीत। जे थोडंफार अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून म्हणा किंवा मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काम होणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाही आहे। अल्पसंख्याकांच्या डेफिनेशनमध्ये आपण माहीत असेल मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध या प्रकारचे अल्पसंख्याक रिलिजियस मायनॉरिटीज आहेत। परंतु ओव्हरऑल जर आपण हे कारभार जर बघितला महामंडळाचा ते एकदम विचित्र आहे। या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मध्ये फक्त एक प्रकारचा घोटाळा नाही आहे। या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या उदात्तीकरण म्हणजे डेव्हलपमेंटसाठी, एम्पॉवरमेंटसाठी, शिक्षणासाठी, त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी उपाय वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत जे हे काम करत होतं। परंतु जर आपण जर बघितलं ओव्हरऑल की नेमकं अल्पसंख्याकांचा उद्धार करण्यासाठी अल्पसंख्याक विकास महामंडळ काम करत आहे का एखाद्या विशिष्ट पार्टीसाठी हे काम करत आहे असं दिसून येते। आमच्याकडे वेगवेगळे इश्यू आहेत। आज आम्ही फक्त एक समराईज असं प्रेस कॉन्फरन्समध्ये करणार आहोत, त्यानंतरनं प्रत्येक प्रकरणाचे डिटेल पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आम्ही यांनी केलेला भ्रष्टाचार जो आहे ना उघडकीस आणणार आहोत। यामध्ये खास करून जर बघायला गेलो तर ओव्हरऑल जे अल्पसंख्याक महामंडळ आहे आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये कर्ज वाटप योजना, उन्नती कर्ज वाटप योजना असू दे, टर्म लोन, शैक्षणिक लोन असू दे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे ना घपला चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे। बरं हे भ्रष्टाचार असंच कुणीतरी एक ऑफिसर करते असं नाही आहे, हे प्रॉपरली मागच्या जर 3 वर्षाचं फक्त जर मी म्हणायचं म्हणलो जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून जरी म्हणायचं म्हणलं तर याच्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून एक सिंडिकेट करून एक प्रॉपर प्लॅनिंगच्या माध्यमातून भ्रष्टाचार घडवण्यात येत आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, त्याचप्रमाणे महामंडळाचे चेअरमन अंतुले, मुस्ताक अंतुले साहेब, त्याचबरोबर MD मखदूम व त्यानंतरनं त्यांचे सहकारी, ते आम्ही सविस्तर खुलासा करूच की नेमकं काय घडतंय। यामध्ये खास करून आज आपण जर बोलायचं म्हणलं तर कर्ज वाटप योजनेच्या अंतर्गत महामंडळामध्ये कंत्राटी कामगार हे बॉस बनून फिरतायत। हे कंत्राटी कामगार कोण आहेत? हे कंत्राटी कामगार पक्षाचे, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत। महामंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा व्यवस्थापक नावाचं एक पद आहे। कर्ज वाटप करायचं असेल किंवा इतर काही योजनाचं असेल, जिल्हा व्यवस्थापक म्हणून प्रत्येक जिल्ह्याला एक पद आहे। ते पद वर्ग 2 क्रमांकाचं आहे, म्हणजे एक महत्त्वाचं पद आहे। ते पद बहुतांश हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलेल्या लोकांच्या हातात आहेत। बरं हे कॉन्ट्रॅक्टवर घेतलेले जे कर्मचारी आहेत हे फक्त जिल्हा स्तरावर नाहीत, राज्य स्तरावर देखील जे काही अधिकारी आहेत, परमनंट आहेत लोक, अधिकारी आहेत, त्यांना सोडून कंत्राटदारांच्या हातामध्ये ही पूर्ण महामंडळाची सत्ता दिलेली आहे, ऑथॉरिटी दिली असं हे दिसून येते। त्यातल्या त्यात एक एक्झाम्पलच्या ह्याच्यावर जर आपण घ्यायचं म्हणलं, या कर्ज वाटप योजनेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्याचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं कशा पद्धतीने चालतंय ते बघा तुम्ही। पुणे जिल्हा व्यवस्थापक म्हणून रहीम मुलानी
हे एक अधिकारी आहेत. आता त्यांचं ट्रान्सफर झाले एक काही दिवसापूर्वीच, ते पण आंदोलन केल्यानंतर ट्रान्सफर झालेलं आहे. हे रहीम मुलानी यांचे सख्खे मामा अल्ताफ सय्यद हे बारामतीचे, त्यांचे सख्खे मामा पुण्यामधले मागच्या 3 वर्षातले मोर दॅन 90% जे प्रकरण आहेत कर्ज वाटपाचे, हे पूर्णतः अल्ताफ सय्यद यांच्या माध्यमातून आलेले आहेत. बरं, हे घेताना हे एजंटगिरी चालू आहे पक्षाची. बरं, अल्ताफ सय्यद कोण? अजित पवार यांचे निकटवर्तीय. त्यांचे जे पद आहेत त्यात मुस्लिम बँक म्हणून आहे पुण्याची सहकारी बँक, त्याचे ते संचालक आहेत. त्यांची स्वतःची बारामतीमध्ये एक पतपिढी आहे, त्याच्यामध्ये ते आहेत. त्यांनी एक गृहनिर्माण संस्था चालू केलेली आहे, प्लॉट हे करून, त्याचे ते अध्यक्ष आहेत. बरं, हे जे अल्ताफ सय्यद म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते कर्ज देण्यासाठी म्हणून कमिशन घेतात. बरं, कमिशन घ्या. पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये फक्त 98% पेक्षा जास्त जे कर्ज आहेत ते फक्त बारामतीमध्ये देण्यात आली. 2023 मध्ये 100 प्रकरण आले. ते 100 प्रकरणाचे कर्ज वाटप फक्त बारामतीमध्ये झालं. 2024 मध्ये 4,500 कोटीचं कर्ज वाटप झाले, ते बारामतीमध्ये झालं. त्यानंतर आत्ता रिसेंटली 2025 मध्ये 221 प्रकरणं आले, त्याच्यामध्ये ते सगळी प्रकरणं बारामतीची होती. बरं, हे प्रकरणं जे आहेत ते पात्र नाहीत. तुम्ही विचार करत असाल की हे पात्र असतील, दिले असतील म्हणून. बरं, ही प्रकरणं कुणाला दिली त्यांनी? हे लोन कुणाला दिलं कर्ज वाटप? हे त्यांनी दिलं आपल्या घरातल्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना व त्याचप्रमाणे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना. बरं, हेच कर्ज त्यांनी जे दिलेलं आहे ते सांगतात. त्या संदर्भात तुम्ही जर बघितलं तर ओव्हरऑल डॉक्युमेंटेशन जर बघितलं तुम्हाला कळून येईल की हे कर्ज वाटप करताना त्यांना सांगतात की आपल्याला अजितदादांची मदत आहे, आपल्याला कर्ज फेड करायची गरज नाही आहे, अशा पद्धतीने ते स्टेटमेंट करतात. आणि जर ओव्हरऑल तुम्ही जर पाहिलात की तुम्हाला डॉक्युमेंट देण्यात येतील की रिकव्हरी जी आहे ते फक्त आणि फक्त 15% देखील नाही आहे. बारामती जरी म्हणायचं म्हणलं, मागच्या 3 वर्षाचे 114 कर्जाचे लोन असे आहेत ज्यांनी 0 EMI दिलेलं आहे. 0 EMI दिलेलं नाही त्यांनी. त्या व्यतिरिक्त 1-2 देण्यात आलेले आहेत EMI, परंतु पूर्णतः त्यांना कर्जापासून म्हणजे EMI देण्यापासून सोडलेलं आहे की तुम्ही EMI नाही दिलेला काही फरक पडणार नाही आहे. त्यामुळं हे आपला भाचा आणि मामा यांच्या संगणमताने व ते वर बसलेले जे आहेत चेअरमन व MD मखदूम यांच्या संगणमताने हे सगळे चालू आहेत. बरं, हे आम्ही नाही म्हणत आहे, त्यांचे स्वतः कर्मचारी देखील पत्रव्यवहार करून सांगतायत की डायरेक्टली न चेक करता, न त्यांची पात्रता चेक करता हे सगळे लोन वर जात आहेत. आणि असे प्रकार आहेत. एका घरामध्ये एकाला लोन भेटतं, एका राशन कार्डवरती एकाला लोन भेटायला पाहिजे. ही लोक एक प्लॅनिंग करून जे आहे एका घरातले नवरा बायकोंचे विभक्त जे फक्त 2 रुपयाला जे अर्ज भेटतो ना, त्या अर्जाची कॉपी जोडतात की आम्ही विभक्त होत आहोत म्हणून. आणि त्या बेसिसवरती हे महामंडळ 2-2 लोकांना लोन देते फॅमिलीमध्ये. बरं, एकाच फॅमिलीमध्ये मागं लोन क्लिअरच नाही केलेलं, 0 EMI पे केलेले आहेत, तरी देखील अजून त्या घरामध्ये दुसरं लोन देण्यात येतं. बरं, हे अल्ताफ सय्यद यांचं जे मोडस ऑपरेंडी आहे, हे मोडस ऑपरेंडी काय? त्यांनी फक्त आपल्या सहकार्यांना नातेवाईकांना दिलेलं नाहीये. त्यांच्या पतसंस्थेमध्ये जे NPA आहेत, हे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत अल्ताफ सय्यद, त्यांच्या पतसंस्थेमध्ये जे NPA आहे, जे लोक कर्जबाजारी आहेत, त्यांनी कर्ज नाही पेड केलेलं आहे, त्यांच्याकडनं चेक घेऊन मौलाना आझादमध्ये अप्लाय करून ते मौलाना आझादची जे स्कीमच्या तहत जे काही फंड येतं ते फंड
कलेक्ट करून आपलं कर्ज त्यांनी पतसंस्थेचं नील केलेलं आहे. असे भयानक प्रकार तिथं आढळले आहेत. त्याचप्रमाणे एक प्लॉट, एक हाऊसिंग स्कीम ज्याचं अजित पवार साहेबांनी इनॉग्रेशन केलं होतं, त्या स्कीममध्ये त्या प्लॉटचं येणे नसताना देखील प्रशासनाकडून जे आहे म्हणजे त्यांचे PA अजित पवार साहेबांच्या PAकडून दबाव टाकून तो प्लॉट त्यांनी येणे करून घेतला. येणे करून घेऊन 83 लोकांची त्यांनी त्याच्यावरती विक्री केली. ते विक्री केलेल्या प्रत्येकाला नियर अबाउट 90% लोकांना ते प्लॉट खरीदणाऱ्यांना मौलाना आझादचं लोन भेटलेलं आहे. बरं, तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं, एक आमच्याकडं चार्ट आहे. बरं, हीच ती हाऊसिंग स्कीम आहे ज्याचं इनॉग्रेशन झालं होतं. बरं, इथं तुम्हाला जिथं जिथं नाव दिसतंय ना खाली, त्या प्रत्येकाच्या नावावर 2-2 कर्ज आहेत मौलाना आझादचे. एकाच घरातल्यांच्या ह्याच्यावरती 2-2 प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये EMI. हे हाऊसिंग स्कीमचं आहे. ह्याचं येणे केलेलं आहे ते अवैधरित्या करण्यात आलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जी नावं दिसत आहेत ते सगळे कर्ज घेतलेले आहेत मौलाना आझादकडनं. अजून शॉकिंग गोष्ट सांगतो तुम्हाला, डबल कर्ज काय काय लोकांचे. त्या व्यतिरिक्त या प्लॉटिंगमध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे प्लॉटिंगमध्ये मुस्लिम बँकचे डायरेक्टर आहेत अल्ताफ सय्यद, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. त्यांनी मुस्लिम बँकेकडनं ॲव्हरेज 14.5 लाख लोन यातल्या 60 सभासदांना दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही मौलाना आझादचं पण कर्ज घेताय, तुम्ही ते परतफेड करत नाही आहे. तुम्ही मुस्लिम बँकेचे डायरेक्टर आहात म्हणून तुम्ही तिथल्या लोकांना देखील कर्ज देत आहे. बरं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्वतः डायरेक्टर आहे आणि गृहनिर्माण संस्था त्यांनी निर्माण केली, त्याचे ते अध्यक्ष आहेत. स्वतः त्यांच्या बँकेतनं कर्ज देत आहेत. तमाशा लावलं सगळं हे. बरं, हे सगळं असताना त्यांचे तुम्ही जर व्हिडिओज ऑनलाईन आहेत पोर्टलमध्ये, ह्याच्यामध्ये हे सगळं कारभार चालू असताना एकतर कमिशन घेतात, पेड करायचं नाही, दादा आपल्यासोबत आहेत असंच लोकांना आश्वासन द्यायचं. त्या व्यतिरिक्त हे सगळं असताना यांचेच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे नेत्यांचे सत्कार समारंभ होतात. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यांच्याकडून तुम्ही आम्हाला कर्ज दिलात म्हणून तुमचे धन्यवाद. हे कोण? यांचं धन्यवाद कशासाठी होत असेल बरं? हे सगळं जे आहे ना, जिल्हा व्यवस्थापक भातचं आहे, आपण कर्ज आहे, अडमाप कर्ज घ्यायचे. तुम्हाला काही चार्ट्स आहेत, मी तुम्हाला वाचून दाखवू इच्छितो की व्हॉट्सॲप ग्रुपचे चार्ट्स आहेत ते, आणि त्यात सांगितलेलं आहे हे बाहेर जायला नको बरं का म्हणून. हे व्हॉट्सॲप ग्रुपचे चार्ट्स आहेत. तुम्हाला ते पेपर आम्ही प्रोव्हाइड करू, सॉफ्ट कॉपी आणि हे हार्ड कॉपी देखील. याच्यामध्ये 25 फेब्रुवारी 2025 इथला मेसेज आहे. 27 फेब्रुवारीचा आहे. अपने हाउसिंग सोसाइटी के सभी सभासदों से गुजारिश है, सिर्फ अपने सोसाइटी के सभासदों के मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडल से 3 लाख या 5 लाख के नए लोन करने जा रहे हैं. इतना अंडरलाइन असू दे कि अपने सोसाइटी के सभासदों के, बाकी नहीं. और सुनिए आगे, अभी फिलहाल महामंडल के लोन बंद है बर का, लोन बंद है, लेकिन हम लोग अजीत पवार इनके सहकार्य से पूरे लोन मंजूर करके ले सकते हैं. अजून पुढं म्हणतायत, अगर 3 लाख भी लोन हो जाएगा तो अपना मुस्लिम बैंक का लोन बहुत कम हो जाएगा. कळालं? प्लॉटिंग केली तुम्ही, येणे नव्हतं, राजकीय याचा वापर करून इन्फ्लुएन्स करून ते येणे करून घेतलात, प्लॉटिंग केली आणि त्या प्लॉटिंगमध्ये खरेदी करणाऱ्यांना 60 लोकांना त्यांनी 14.5 लाखाचे लोन दिले.
लोन दिले, आता म्हणतायत की आपण मौलाना आझादकडनं पण घेऊया आणि आपण ते तिकडं फेड करूया, आपलं लोड कमी होईल. बरं, अजून ऐका पुढं. अगर किसी के पास लोन करने के लिए आदमी नहीं बचा होगा, कारण डबल डबल केलेला है, आदमी बचेंगे कहाँ से, 400 लोन किए इन्होंने, आदमी नहीं बचा तो उसने अपने रिश्तेदार के नाम पे लोन करके, यात पती पत्नी भाऊ सगळे केलेले आहेत, ते एविडेन्स पण आहेत, करे और खुद ही प्रॉपर्टी देकर जामीनदार हो सकते हैं. अगर अपने पास प्रॉपर्टी है और उसके पहले महामंडल का लोन भी लिया है तो वही प्रॉपर्टी वापस हम लोग चला सकते हैं. कळालं? ये लेटर किसने लिखा है? हे व्हॉट्सअप त्यांचा ग्रुप आहे. पुढे अजून येतो मी, ऐका. हम पहले लोन लिया होगा तो भी हम चला सकते हैं. क्यों चला सकते हैं? क्योंकि हमारा रहीम मुलानी बैठा है जिला व्यवस्थापक बन के, बादशाह है ना, मामू कॉपरेट कर. आगे देखिए, सिर्फ उसका मूल्यांकन ज़्यादा होना चाहिए. इस योजना के बारे में सभी सभासद भाइयों फ़ायदा उठाए और जिसके नाम से लोन करना है उसका नाम, डोमिसाइल सर्टिफिकेट, उत्पन्न दाखला, एक 7/12 उतारा, मूल्यांकन पत्र निकाले. बराए मेहरबानी ये मैसेज बाहर किसी को मत बताइए और अपने ही बात रखे, वरना अपने काम में रुकावट आ सकती है. अल्ताफ सय्यद, बारामती. पर हे सगळं होत असताना तिथं मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे इथं जाऊन कार्यक्रम करतात. ताईंच्या सुनेत्राताई यांच्या उपस्थितीमध्ये कर्ज वाटपचं कार्यक्रम होतं. बरं, ह्या कार्यक्रमामध्ये मौलाना आझादचे चेअरमन, आर्थिक विकास महामंडळाचे, त्यानंतर MD मखदूम ते असतात. आणि काही प्रकरणं तर बरं, दुसरे लोक जे अप्लाय करतात त्यांचं काय होतं, जे अल्ताफ सय्यद यांच्या व्यतिरिक्त जी लोक प्रकरणं बारामतीचे अप्लाय करतात त्यांच्या विरुद्ध ऑब्जेक्शन घेणारे हे अल्ताफ सय्यद, त्याचे पण पुरावे आहेत. स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये ऑब्जेक्शन घेतात कोणी शैक्षणिक लोन घेत असेल तर, कारण त्यांच्या थ्रू नाही गेलं. बरं, हे जे लोन देण्यात आलेले आहे याचं जिल्हा व्यवस्थापक म्हणून अजून एक आहे, त्यांनी आता सध्याचं एक 3 तारखेचं पत्र आहे. त्या 3 तारखेच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की हो, त्यांच्याच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दिलेलं आहे की मौलाना आझाद यांच्या ह्याच्यामध्ये ज्येष्ठतेनुसार कर्ज देण्यात आलेले नाहीत, असे प्रकार आढळले आहेत आणि ते डायरेक्ट वरून सँक्शन होतात. चेअरमन आणि MDच्या माध्यमातून हे सगळे सँक्शन होतात. हे असं पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या. बरं, पुढे जाऊन हे जे कर्ज वाटप योजना आहे किंवा हे लोन आहे रिकव्हरी, आपण बघत असाल की एखादं कर्ज आपण घेतल्यानंतर 2 ते 3 जर EMI नाही भरले तर आपल्यावरती बोजा चढवतात, आपल्यावरती कडक कारवाई करण्यासाठी ते वित्तीय संस्था जे असतात ते हे करते. यांनी 2-2, 3-3 वर्ष त्यांनी EMI नाही भरलेलं आहे, त्यांना नोटीस देखील नाही आहे. का बरं असं होत असेल? बरं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त बारामतीमध्ये अल्पसंख्याक राहतात का? मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ हे अल्पसंख्याक आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकामध्ये तुम्ही किती लोकांना पारसींना का देत नाही? तुम्ही ख्रिश्चन समुदायाला लोन का दिलं नाहीये? बाकी दुसरे समुदाय आहेत, अजून पारसी बौद्ध आहेत, का देत नाही तुम्ही त्यांना लोन? फक्त मुस्लिम आणि फक्त मुस्लिम याच्यामध्ये त्यांचं आहे. बरं, हे कुणाला देतात तुम्हाला सांगितलं? नातेवाईक. ह्याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र देऊ आम्ही, ज्याच्यामध्ये त्यांचे मामा, सख्खे मामा, भावाची मुलं, सुनेची मुलं, त्याचे नातवंड, असे सगळे आम्ही ॲनालिसिस केलेलं आहे. ते सॉफ्ट कॉपीमध्ये तुम्हाला देऊ. म्हणजे हे फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला पुण्याचं समोर ठेवलेलं आहे. सेम जालना, तुमच्या जालनामध्ये अब्दुल सत्तार साहेब, त्या ठिकाणी त्यांनी एजंट नेमून ठेवलेले आहेत. तुम्ही लोन सध्या देणं बंद आहे तरी देखील 50 ते 60 प्रकरण जिल्हा व्यवस्थापक वगैरे सगळं बायपास करून डायरेक्ट MD कडे येतात.
हे घ्या आमची लिस्ट आहे ते करून टाका. बरं करून टाका म्हणजे कसं करून टाका? काही चेकअप वगैरे नाही आहे. तुम्ही तुम्हाला फाईल देण्यात येईल, त्यांचे प्रकरण नंबर आहेत, सिरियल नंबर असं स्टार्ट होतात, ते कुठंही मिस्टेक होत नाही आहे. जसं याच्यामध्ये चालू आहे की MULTN 2024/1071, 1072, 1073 असं जे लिंक चालू होतं ते पूर्ण एकदम एंड होईपर्यंत जे नेत्यांनी सांगितलेलं त्यांना लोन द्यायचं, त्यांची पात्रता आहे नाही आहे माहीत नाही. 75,000 रुपये हे अब्दुल सत्तारांचे एजंट जालनामध्ये बसून घेतात एका लोनसाठी. बरं रिकव्हरी बारामती जरी म्हणलात ना तुम्ही, एक लिस्ट आहे, तुम्ही हे बघा. हे दिलं का त्यांना कॉपी? हां हे कॉपी द्या ना. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही माहिती काढली होती RTIच्या माध्यमातून. तुम्ही याच्यामध्ये जर बघितलात की ओव्हरऑल सगळे जे आकडे आहेत प्रकरणाचे, हे सगळे जे झिरो पेंडन्सी आहेत ना, हे ती लोक आहेत जी बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे नातेवाईक वगैरे. बरं यांचे बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत, त्यांच्याच परिवाराच्या नावावरती 1, 2 लोन आहेत. 114 लोकांचे 0 EMIचे आहेत. त्यानंतर काही लोकांनी फॉर्मॅलिटी म्हणून 1-2 पूर्ण केले. म्हणण्याचा उद्देश आहे की बरं हे सगळं प्रकार राजकीय नेत्यांच्या फायद्यासाठी कट सिस्टम आहे, याच्यामध्ये कमिशन सिस्टम आहे. एवढे प्रकरण आम्ही तुमच्यापर्यंत आणतो. MDचं एक कट आहे. बरं आम्ही ते पूर्ण डिटेलमध्ये नंतर हे करूच, कसं कसं करतायत त्या संदर्भात पुरावे देखील देऊ. चेअरमन कसं करतायत, त्यांचं किती कट असतो. बरं त्यानंतरनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी सगळीकडे दुसरे लोक अप्लाय करतात, दुसरे लोक अप्लाय तर करत असतील ना, मेरिट काही कन्सिडर करत नाहीत. आम्ही आव्हान केलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की जे लोक मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या केसेस कर्ज वाटप ह्याच्यामध्ये जे लोक पीडित असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. इट इज शॉकिंग की 200पेक्षा जास्त कॉल आम्हाला आलेले आहेत आणि 200पेक्षा जास्त लोकांनी डॉक्युमेंट्स आम्हाला पाठवलेले आहेत की आमचं लोन सँक्शन होऊन 1 वर्ष 2 वर्ष झाले, लोन भेटला नाहीये. ह्याच्या पुढची हाईट आहे का? लोन भेटला नाही, पैसे नाही भेटले, लोन मंजूर झालेला आहे पण पैसे नाही भेटले, परंतु त्यांच्या जागेवर त्यांच्या संपत्तीवर बोजा चढवण्यात आलेला आहे. म्हणजे एखादा गरीब शेतकरी जर हे वाटत असेल त्याला की आपल्या मुलीसाठी शैक्षणिक कर्ज घ्यावं, त्यांनी अप्लाय केलं मौलाना आझादला, मंजूर झालं पण पैसे नाही आले, बोजा चढवला, तो मनुष्य दुसरीकडे कर्ज देखील घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही अटकून ठेवलात जे खरे गरजू गरीब आहेत अल्पसंख्याक, त्यांचा पूर्ण हक्क मारण्याचं काम हे अल्पसंख्याक महामंडळातील जे काही लोक बसलेले आहेत, अधिकारी व चेअरमन MD हे लोक सगळे करत आहेत. त्याचप्रमाणे हे कर्ज वाटपासंदर्भातचे काही प्रकरण आहेत. याच्यात डिटेल जे आहे आम्ही डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवू. हे फक्त काही नाहीत, मोठ्या प्रमाणात आहे. फक्त वेळेचा कमी असल्यामुळे आम्ही एक जनरली सब्जेक्ट सांगतो की कर्ज वाटपामध्ये कशा पद्धतीने एक संगणमत करून सगळं स्कॅन्डल चालू आहे. जिल्हा स्तरावरती आपल्या पार्ट्याचे जे काही लोक आहेत पदाधिकारी त्यांना बसवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं कमिशन खोरच्या माध्यमातून अपात्र असलेल्या लोकांना डबल नातेवाईकांना लोन देण्याचे प्रकार चालू आहेत. बरं हे सगळं होत असताना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांनी 2 एक कार्यक्रम घेतले असतील मला वाटतं. एक औरंगाबादमध्ये घेतलं, एक विदर्भामध्ये घेतलं. त्याच्यावरती एक 100-150 लोक असतील जास्तीत जास्त. खर्च किती दाखवावा? त्या एका कार्यक्रमासाठी करोड रुपयापर्यंत खर्च जातो तुमचा. बरं त्या जिल्ह्यातून एकही फाईल तुमच्याकडे येत नाहीये. कसलं जनजागृती करताय तुम्ही? स्वतःचे खिशे भरण्याचे सगळे हे धंदे आहेत. या बाबतीत सगळं विचारणा व्हायला पाहिजे
त्या व्यतिरिक्त बरं हे सगळं मोडस ऑपरेंडी कसं काय करायचं, कसं स्कॅन्डल चालवायचं, कसं लोनच्या माध्यमातून पैसे हापसायचे, ह्याचं कोणीतरी एक शुक्राचार्य बसला असेल ना, कुणीतरी एक बसला असेल ना या खात्यामध्ये, ते सगळं घडवून आणत असेल, एक्झिक्यूट करत असेल. आहे सगळं हे एक्झिक्यूट करण्यासाठी जर तुम्ही पाहिलात की 2009 मध्ये एक कंत्राट बेसिसवरती अधिकारी अपॉइंट होतात, अविनाश म्हात्रे. 2009 मध्ये हे कंत्राटी वर्कर जे आहे, बरं हे जे आहेत कंत्राटी, हे कंत्राटावरती होते, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती होते. यांनी आता इतके लेवलला पोहोचलेले आहेत, इतकं आपलं म्हणजे स्थान एकदम स्टेबल केलेलं आहे की हायकोर्टाचे ऑर्डर आले होते, यांना काढा, यांना डिसमिस करा, यांना कंटिन्यू करू शकत नाही. हे ऑर्डर आहे, त्याची कॉपी पण तुम्हाला भेटेल. ती ऑर्डर आल्यानंतर देखील महामंडळातून त्यांना काढण्यात आलेलं नाही. बरं त्या व्यतिरिक्त मग काढून नाही काय केलं त्यांनी, न काढता त्यांना जे परमनंट वर्कर आहेत, जे नंतर कॉन्ट्रॅक्टर होते नंतर रेग्युलर झालेले आहेत, अशा 24 कर्मचाऱ्यांचे सगळे लेखाजोखा जो आहे, त्या सगळं लेखाजोखाचं प्रमोशन वगैरे सगळ्या गोष्टी जे महत्त्वाचे आहेत ते या कॉन्ट्रॅक्टर असलेल्या म्हात्रे यांच्या हातात होत्या. म्हणजे परमनंट लोकांना त्यांचं सगळं मॅनेज करण्यासाठी हे काम करेल. बरं या 24 अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सचिवांना पत्र टाकलं, अल्पसंख्याक आयोगाला पत्र लिहिलं सचिवांना की आम्हाला आमचं सगळं प्रमोशन किंवा जे काही दुसऱ्या गोष्टी आहेत सेवेसंदर्भातच्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही या कॉन्ट्रॅक्टच्या हातात दिलेल्या आहे आणि ते जाणीवपूर्वक राजकीय दबावाखाली आणि प्लॅन्ड पद्धतीने ते आमच्या फायली आमच्यावरती आमच्या संदर्भात निर्णय घेत नाहीत. मग या संदर्भात तक्रार केली अल्पसंख्याक आयोगाला, सेक्रेटरीला, तिकडून रिप्लाय आला की हा आत्ता तरी कमीत कमी त्यांचे चार्ज चेंज करा म्हणून. मागच्या महिन्यामध्ये काही दिवसापूर्वी त्यांना कोकणमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. परंतु ज्यावेळेस गव्हर्नमेंटचं ऑर्डर होतं, हायकोर्टाची ऑर्डर होती, तरी देखील काढून टाकण्यात आलं नाही. 2009 ते आजपर्यंत ते कंत्राटी जे आहेत अविनाश म्हात्रे हे तिथं आहेत. आणि अविनाश म्हात्रे इज व्हेरी वेल नोन इन महामंडळ की ही नोज एव्हरीथिंग, कुठून कसं काय काढायचं, कुठून कसं काय सेट करायचं. आणि हाईट म्हणजे हा मनुष्य यांच्या हातामध्ये रोखपालची जबाबदारी होती पूर्वी, आता त्यांना सहव्यवस्थापक म्हणून पदवी देण्यात अपग्रेड करण्यात आलं होतं. म्हणजे 2018ला ऑर्डर आली, काढलं नाही. आता रिसेंटली त्यांना अजून वर प्रमोशन करण्यात आलं होतं, पण ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस थोडंसं त्यांना साईडला ठेवण्यात आलं कोकणमध्ये. परंतु ह्यांचे विचार करण्यासाठी गोष्ट आहे, तिथल्या स्वतः डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार केली. हे अविनाश म्हात्रे एवढं महामंडळाला का आवडतात ते कळत नाही, कारण सगळं संगणमताने चालतं, कसं काय काढायचं हे कळतं. त्या व्यतिरिक्त एखादं खातं जे असतं त्याचं कार्यालय ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी बँकेचं खातं असायला पाहिजे, बरोबर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात की महामंडळाचं एक बँक अकाउंट आहे, या बँक अकाउंटामध्ये 200 ते 250 कोटींची FD आहे. बरं ते FD कुठे असेल, ऑफिस कुठे आहे तुमचं, फोर्टच्या एरियामध्ये. अकाउंट कुठं असायला पाहिजे, फोर्टच्या एरियामध्ये अकाउंट असणं एक्सपेक्टेड आहे. परंतु वाशीमधल्या एका खाजगी बँकेमध्ये तुम्ही 200 ते 250 कोटींची ठेव ठेवताय, FD करताय, आणि त्या FDच्या माध्यमातून 2 लोकांना, त्याचे पण काही रेकॉर्ड्स येत आहेत, फक्त आता हातात नाही आहे, पुढं आम्ही जाऊन एक्सप्लोर करणार आहे. 2 लोकांना 15 ते 20 लाख रुपये भेटतात अनऑफिशियली. का तुम्ही तिथे ठेवताय, त्या बँकेचं टर्नओव्हर आहे 150 करोड रुपये, तुम्ही ठेवी ठेवताय 200-250 करोड. कुणासाठी, कुणाच्या फायद्यासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून, प्रश्न हा उद्भवतो. बरं हे सगळं होत असताना जर तुम्ही बघितलात की काहीतरी असेल ना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडे काहीतरी असेल,
म्हणजे काही असेट असेल, काही गोष्टी असतील, आंधळा कारभार, पूर्ण गोंधळ आहे. याच्यामध्ये जे खरेदी विक्री होते साहित्यांची, मग ते टेबल, खुर्ची, काही असू दे, कॉम्प्युटर्स, करोडोंची खरेदी विक्री होते. कंपनी सेक्रेटरी नव्हते, आत्ता अपॉइंट झाले. विदाऊट सगळं शासकीय नियमांचं, फायनान्शियल कोडचं पूर्ण चिंध्या करून या लोकांनी अमाप खर्च केलेला आहे, खरेदी केलेली आहे, असेट म्हणून खरेदी केलेलं आहे. बरं, असेट तुम्ही खरेदी करताय, असेट रजिस्टर तर दाखवा. हाईट आहे की मरण आजाद जे आर्थिक अल्पसंख्याक मंडळाचं आहे त्याचा असेट रजिस्टर नाही आहे, आणि करोडोची खरेदी कोण करते? कुठं गेल्या सगळ्या गोष्टी? बरं, हे सगळं का होतंय माहित आहे का? कारण ह्यांना लोकांना उत्तर नाही द्यायचंय. बरं, लोकांना नाही, कमीत कमी तुम्ही ऑडिट तरी करायला पाहिजे. गेल्या 7 ते 8 वर्षापासून ऑडिट झालेलं नाहीये. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं ऑडिट गेल्या 6 ते 7 वर्षापासून, 7-8 वर्षापासून ऑडिट नाही झालं. का नाही झालं ऑडिट? आम्हाला तेच म्हणायचंय, फक्त ऑडिटच नाहीये, कित्येक प्रकरणाच्या फायली गायब आहेत. कसं ऑडिट करणार तुम्ही? तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे लपवण्यासाठी, हे भ्रष्टाचाराचे प्रकार लपवण्यासाठी जे आहेत, हे यांचं ऑडिट देखील झालेलं नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. CAG मध्ये असू दे किंवा महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे एकतर असेट रजिस्टर नाही आहे, तुमचं ट्रान्झॅक्शन बरोबर नाही आहे, ट्रान्सपरन्सी नाही आहे, करोडोचं तुम्ही खरेदी करताय, तुम्ही ऑडिट होत नाही ना. आणि हे करू पण देणार नाहीत, कारण आत्ता जे बसलेले आहेत ना, चेअरमन असू दे, MD असू दे, ह्यांचे सगळं बाहेर निघतील. प्रश्न तेच आहे आम्हाला की अल्पसंख्याक समाजाच्या गरिबांच्या हक्कावरती तुम्ही डल्ला मारताय. पण हे डल्ला मारण्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते, कार्यकर्ते हे सगळे त्यांना मदत करत आहेत. हे सगळं जे काही चालू आहे की कंत्राटीवरती लोक घ्यायचे, पक्षाचे कार्यकर्ते भरायचे, मग ते नंतर पात्र अपात्र बघायचं नाही, त्यानंतर लोन रिकव्हरी, लोन परत करण्याची तुम्हाला गरज नाही म्हणून आश्वासन द्यायचं. हे सगळे जे प्रकार आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांचे तुम्ही, मला तेच म्हणायचं आहे, तुम्ही मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, आपण आपल्या देशामध्ये ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटीला पुढं आपण हे करत आहोत. पूर्ण जग त्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे. या महामंडळाची वेबसाईट जाऊन बघा तुम्ही. महामंडळाच्या वेबसाईटवर तुम्हाला काय भेटणार आहे माहिती आहे? डाउनलोडमध्ये गेला तर तुम्हाला नॅशनल जे मायनॉरिटी कमिशन आहे त्याचे काहीतरी PDF तुम्हाला भेटतील. सेक्शन 4चं इम्प्लिमेंटेशन होणं कंपल्सरी आहे. तुम्हाला 17 बाबींची माहिती सेल्फ डिस्क्लोज करणं महत्वाची आहे. काही भेटणार नाहीये. कोण अधिकारी, किती वर्ष, काही तुम्हाला भेटणार नाही. दुसरं, सिटीजन चार्टर, त्याच्या संदर्भात काही डॉक्युमेंट तुम्हाला भेटणार नाहीये. बरं, लोन कुणाला दिलं, काय दिलं, कसे निकष आहेत, काही तुम्हाला भेटणार नाहीये. मग आहे तरी काय नेमकं? तर ह्या सगळ्या गोष्टी गोंधळ सगळं चालू आहे. अल्टिमेटली लॉस कुणाचं जर होत असेल तर अल्पसंख्याक समाजाच्या गरीब लोकांचं व शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचं लॉस होत आहे. त्या व्यतिरिक्त ज्याप्रमाणे मी सांगितलं, आमच्यापर्यंत आत्तापर्यंत 200 ते 250 लोकांचे असे म्हणजे कॉल आलेले आहेत, डॉक्युमेंट आलेले आहेत की ज्यांच्यावरती बोजा चढवण्यात आलेला आहे, त्यांना पैसे नाही भेटले. दुसरे लोक पण त्यांना आता बँक म्हणा किंवा इतर संस्था त्यांना लोन देत नाहीत कारण त्यांच्यावरती बोजा चढलेला आहे. असे अजून काही प्रकार आहेत जे आम्ही डिटेलमध्ये अजून एक पार्ट 2 डिटेलमध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स करावी लागणार आहे व त्याचप्रमाणे त्या संदर्भाची डिटेल माहिती आम्ही पब्लिक डोमेनमध्ये पण टाकणार आहोत. मायन्यूट डिटेल्स आहेत, भरपूर कागदपत्र आहेत. आम्ही व्हेरीफाय करून सगळ्या गोष्टी बोलत आहोत. ज्या ज्या गोष्टी आम्ही बोललेलो आहोत त्या संदर्भात तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट भेटतील व अजून काही भरपूर भयानक येणार आहे. फक्त इथे इन प्रोसेस असल्यामुळं मी इथं त्या संदर्भात बोलू शकत नाही आहे. या संदर्भात आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही हे शासनाने एक ज्युडिशियल इन्क्वायरी या संदर्भात व्हायला पाहिजे, एक SIT गठीत व्हायला पाहिजे
कारण गेल्या कित्येक वर्षापासून लुबाडण्याचं काम फक्त या महामंडळामध्ये चालू आहे. आणि हे जर का मागणी पूर्ण नाही करत किंवा याच्यावरती ऑडिट नाही करणार, ऑडिट जर होणार नसेल किंवा या संदर्भात जे काय आहे ते खुलासे जर होणार नसतील, चौकशी होऊन आणि ज्या लोकांनी अपहार केलेला आहे किंवा फसवेगिरी केलेली आहे, शासनाची फसवेगिरी केलेली आहे, धोक्याने आपले कर्ज मंजूर करून घेतलेले आहेत, यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. खास करून याच्यामध्ये मी सरळ ॲलिगेशन करतो आणि त्यात तथ्यता आहे. चेअरमन मुश्ताक मखदूम, MD मुश्ताक अंतुले चेअरमन व मखदूम जे आहेत ते MD आहेत, त्यांच्यावरती जिल्हा व्यवस्थापक, त्यानंतर राजकीय जे कार्यकर्ते ते कमिशनखोरीवरती अपात्र असलेल्या लोकांचे, आपल्या नातेवाईकांची कर्ज घेत आहेत, यांच्यावरती चौकशी होऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, अशी मागणी आम्ही करतो. व त्याचप्रमाणे जर याच्यावर कारवाई होणार नसेल तर पुढच्या आठवड्यापासून सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हे रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या बाबतीत आंदोलन करणार आहे. व त्याचप्रमाणे पुढील जे काही अजून गोष्टी आहेत ज्या म्हणजे फार भयानक आहेत त्या आता मी बोलत नाही आहे, या संदर्भात जर शासनाने या बाबतीत योग्य ती कारवाई नाही केली तर आम्ही हायकोर्ट, उच्च न्यायालयाचं मार्ग अपनावणार आहोत, त्याच्या संदर्भात पुढे कारवाई करणार आहोत. हे जे काही गोष्टी आहेत त्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकता. आपने इसकी शिकायत मुख्यमंत्री अजित पवार को की थी? देखिए, कोई गवर्नमेंट इंस्टीट्यूशन है तो उसके जो कंसर्न अथॉरिटीज़ होते हैं उनसे शिकायत की जाती है. जहाँ तक हमारा सिर्फ शिकायत का सवाल है, ऑलरेडी या महामंडळामध्ये जी लोक ऑलरेडी आप बता रहे हैं कि वो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से जुड़े हुए हैं और उन्होंने कहा था कि अजीत दादा हमारे साथ है, कोई इसकी यस नहीं है. तो आपने इसकी हो सकता है कि अजीत दादा और इसकी मालूमात ना हो. अजीत पवार साहब को मालूमात है, उनके पास ऑलरेडी इस मामले में बहुत मर्तबा कंप्लेंट हुई है. ईमेल हमने जो है ना उनको बोलना नहीं समझा है, क्योंकि खुद वो जो है ना इस आरोप के इसके अंदर है. हमारा आरोप उन पर भी है, क्योंकि कोई इतना धड़ल्ले से आपके सामने आपके नाम के ऊपर लोगों को बोल रहा है कि कर्ज वापस करने की ज़रूरत नहीं है. आप वो कंट्रोवर्शियल प्लॉट हाउसिंग के ओपनिंग के लिए जाते हैं, उसके बाद में आप प्रोग्राम लेते हैं. आपको नहीं लगा कि अल्पसंख्यक सिर्फ बारामती में है, क्यों दूसरे जिलों में नहीं हुआ है कर्ज वाटप? वो खुद जो है इसके घेरे में है. हमारा आरोप भ्रष्टाचार का उन पर भी एकदम क्रिस्टल क्लियर है, क्योंकि उनके मालूमात में नहीं, ऐसा नहीं है. हम लोग बहुत सारे सबूत दे सकते हैं कि इस मामले में उनके कान पर बात है, लोगों ने उनको शिकायतें की है. आपकी तरफ से? हमने उनको नहीं किया है, क्योंकि हम लोग जो चोर होता है ना उसको कंप्लेंट नहीं करते हम लोग. सर ये बताइए कि मामले में कितना भ्रष्टाचार हो सकता है? देखिए, अभी पिछले 3 सालों की अगर हम बात करें तो अप्रॉक्सीमेटली 700-800 करोड़ का ये पिछले कुछ सालों में ये हो सकता है. लेकिन आप अगर पूरा जो ऑडिट नहीं हुआ है ना तब से अगर कैलकुलेट करेंगे तो मुझे लगता है 1,500 से 2,000 करोड़ का ये पूरा घोटाला है. तो आपने अब तक इस कार्रवाई के लिए आपने मुख्यमंत्री या गृह मंत्री को या किसी को भी आपने इंक्वायरी के लिए नहीं की? नहीं, हम लोगों ने इसके पहले प्रेस के माध्यम से और उसके अलावा जो है हम लोगों ने ऑनलाइन के ज़रिए से उनको अप्रोच हुए हैं. लेकिन मैं आपको बोलना चाहता हूं कि हमारी दुविधा ये है कि महाराष्ट्र में जो है अगर भ्रष्टाचार होता है तो उसकी शिकायत के ऊपर, चाहे वो केंद्र सरकार की हो, उस पर सीरियसली भाजपा नहीं लेती है. एक वॉशिंग मशीन की जैसा काम करती है. सिवाय ब्लैकमेलिंग के यूज़ करने की कोई कार्रवाई होने की हमको अपेक्षा नहीं है. उसके लिए हम लोग ज़्यादातर जो है हम लोग जुडिशियल रास्ता इख्तियार करेंगे, क्योंकि कुछ लोग बोलते आ रहे हैं और एक चर्चा भी महाराष्ट्र में है भ्रष्टाचाराचे देवेंद्र जो है मैं बोलना नहीं चाहता हूँ, लेकिन उसके ऊपर जो है वो अलग बात है कि वो उसके ऊपर कितनी शिकायत के ऊपर आपके वो लोग कार्रवाई करें या नहीं करें, लेकिन मतलब ये है कि आपकी तरफ से कार्रवाई होगी. ये इस मामले में जी, इस मामले में देवेंद्र फडणवीस साहब को ऑलरेडी ईमेल जा चुके हैं, डिटेल जा चुका है. पिछले अभी नहीं, बहुत महीने पहले भी जा चुके हैं, लेकिन पूरा अनदेखी किया जा रहा है, क्योंकि एक सरकार बनाए रखना है, इसीलिए सब कुछ ये चल रहा है.
सर आपका अगला कदम क्या होगा नहीं, हम लोग इसमें अगला कदम जो है ना, दो तरीके से इसमें बहुत बड़ा आर्थिक घोटाला हुआ है। हम इस मामले में इसमें आरबीआई भी कुछ हद तक इन्वॉल्व करना पड़ेगा, क्योंकि बैंकों का लोन है, एक जगह के ऊपर एक प्रॉपर्टी पे अब 2-2, 3-3, 4-4 लोन चल रहे हैं और ये सब कुछ चल रहा है। उसके अलावा जो है हम लोग इसको जुडिशियल रास्ता भी इख्तियार कर रहे हैं और हम रास्तों पे उतरेंगे, क्योंकि आप अल्पसंख्यकों का हक मार रहे हैं, उनके हुकूकों को मार रहे हैं और आपने पार्टी के लोगों को, पदाधिकारियों को ये पूरा लोन बांटने का काम कर रहे हैं। आपने कहा था कि मौलाना आजाद महमूद में जो है 2000 करोड़ का लगभग जो है घोटाला हुआ है, तो इसकी आवाज़ जो है सदन तक कैसे जाएगी? नहीं, इसीलिए हम लोग जो है अभी हम लोग जो है मानसून सत्र में हम ये इसमें कुछ मिली जुली चीज़ें हैं, क्योंकि अभी राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गठ, उसके पहले अब्दुल सत्तार, इनके कार्यकाल में भी जो है अधिकतर जो लोन है अपात्रता के सारी चीज़ों के, ये जालना और वो बेल्ट सिल्लोड के बेल्ट से हुए हैं, तो उसमें वो लोग भी शामिल हैं। तो सवाल ये है, सब हम एक हमाम में सब नंगे वाला मामला है। सवाल ये है कि सवाल उठाएगा कौन? और आज के तारीख में अल्पसंख्यकों के ताल्लुक से कोई भी मसला होगा तो राजनेताओं को उसकी परवाह नहीं है। अभी मार्टी उन्होंने बनाया, फंड कहाँ है? उसके अलावा ये आर्थिक विकास महामंडल का आपको नहीं समझ में आता था, इसका ऑडिट होना चाहिए। फंड जो है सेंट्रल गवर्नमेंट ने रोके हैं, आपके मालूमात के लिए बताओ, सेंट्रल गवर्नमेंट फंड नहीं रिलीज कर रही, क्यों नहीं कर रही है? ये सब काला कारोबार यहाँ पे चल रहा है। तो कहने का मकसद है कि ये सब मिले जुले, अब हमें यह देखना है कि अल्पसंख्यकों के लिए कौन सीरियस है। हम भी गुजारिश करते हैं, जो थोड़ा बहुत अपने आप को जो सेक्युलर बोलकर आप अल्पसंख्यकों के वोटों के ऊपर अपनी राजनीति करते हो ना, आप थोड़ा सा इस ताल्लुक से आवाज़ उठाए, अल्पसंख्यकों के बारे में थोड़ा सा सोचे, क्योंकि आज हम देख रहे हैं वही राष्ट्रवादी कांग्रेस जो बोलती है कि हम पुरोगामी विचारों के हैं, हम महाराष्ट्र को छत्रपति शिवाजी महाराज के विचारों से लेके चलते हैं, लेकिन अक्सर में वही देखते हैं कि दूसरे दरवाजे से संग्राम जगताप और दूसरे ताकतों को वो बढ़ावा देने का काम कर रहे हैं। आपने कहा था कि अभी हम जो है वो किसी को हम अपनी कंप्लेंट शिकायत करेंगे नहीं, तो क्या ये सारा मुद्दा लेके आप कोर्ट का दरवाजा खटकाओगे? नहीं, हम लोग इसमें प्रशासन को अप्रोच कर रहे हैं, एंटी करप्शन और जो कंसर्न अथॉरिटी है, स्टेट एजेंसीज है, उनको हम अप्रोच करेंगे। उसके साथ साथ हम लोग इसको रास्ते पे लेके आएंगे, जनता के सामने हम बताएंगे कि असल में चल क्या रहा है, आपके साथ में किस तरीके से खिलवाड़ हो रहा है और किस तरीके से नेताओं के जेबें भरी जा रही है। और आखिर में हमारे जो संवैधानिक, इससे हमको तो अल्टीमेटली जाना ही है, जुडिशरी इज़ अ लास्ट ऑप्शन, तो उसको तो हम लोग जो है मतलब उस ताल्लुक से हम लोग काम करेंगे जुडिशरी तरफ से। आपकी तरफ से, एसडीपीआई की तरफ से कोई बड़ा आंदोलन होगा इसके? हम लोग अगर इस पे 1 हफ्ते का टाइम दे रहे हैं हम लोग, 1 वीक, और इस मंडे जो अपकमिंग मंडे आ रहा है, हम लोग हमारे जिला स्तरीय जो भी ऑफिसेस है मौलाना आज़ाद महामंडल के, उस ऑफिसेस के ऊपर हम लोग जाके इंस्पेक्शन करने वाले हैं, क्योंकि ऐसी मुबा है कि मंडे के रोज़ जो है आप लोग जाकर कोई भी ऑफिस, गवर्नमेंट ऑफिस की फाइल चेक कर सकते हैं। हम लोगों ने हमारे कार्यकर्ताओं से हर जिले में बोला है कि आप मौलाना आज़ाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडल के ऑफिसेस में जाकर इंस्पेक्शन करना है पूरे डॉक्यूमेंट्स का, इसलिए हमने ऐलान भी किया है। उसके बाद जो है हम लोग नेक्स्ट वीक से हम लोग एक बड़े तौर पे आंदोलन छेड़ने की तैयारी में हैं। कहाँ पर होगा आंदोलन? जी, कहाँ पे आंदोलन होगा? नहीं, पूरे महाराष्ट्र में होगा, हर जिलों में होगा। आपको मालूम होगा कि हमने 25 तारीख के रोज़ जो है यहाँ फोर्ट के यहाँ पे आंदोलन किया था। वो आंदोलन करने के लिए यही भ्रष्टाचार को लेके जो है मीटिंग था महामंडल का, उसके उस दिन हम लोग आंदोलन करना चाहे, हमारे कार्यकर्ताओं को सुबह में घरों से उठाया गया पुलिस के ज़रिए से, फिर भी 25 तारीख के दिन लास्ट, उसके बाद में हम लोग और आंदोलन करने, और हमको उस टाइम पे भी पुलिस ने डिटेन किया, और कुछ लोग आए वहाँ पे आंदोलन करने के लिए और पुलिस ने डिटेन किया। हम ये बोलना चाहते हैं, आप कितना भी दबा लो, आप जो है ना, आपके काले चट्टे जो है वो सामने हम लोग ला के रहेंगे और ये मुद्दों को हम लोग पुरजोर तरीके से सड़कों पे भी उठाने का काम करेंगे। एक तो वहाँ पे जिस तरीके से एक मैनेज ऑडिट नहीं हो रहा है 7-8 साल से, फर्स्ट ऑफ ऑल वो लोगों के सामने लाना था। और प्रसार माध्यमों से भी हम गुजारिश करते हैं कि अल्पसंख्यक के अधिकारों की रक्षा के लिए आप लोग आवाज़ बुलंद करें। दूसरा ये कर्ज वाटप जो है,
वो कर्ज वाटप सिर्फ और सिर्फ एक रैकेट, एक सिंडिकेट के जैसा पक्ष के कार्यकर्ताओं को ही दिया जा रहा है, डबल दिया जा रहा है, अपात्र होने के बावजूद दिया जा रहा है। तीसरा मुद्दा ये है कि कंत्राटी कामगार जो है, मतलब जो कॉन्ट्रैक्ट बेसिस पे लिए गए अधिकारी है, उन लोगों का पूरा एक कब्जा इस महामंडल पे है। और चौथी जो बात है कि कर्ज वाटप बंद होने के बावजूद जो है आज बहुत सारे लोगों को कर्ज आप दे रहे हैं, लेकिन जिनके सैंक्शन हो चुके हैं 2-2 साल से, 2 साल से भी ज़्यादा कुछ लोग सैंक्शन है, जिनको अप्रूव मिला है लेकिन उनको पैसा नहीं मिला है, उनके नाम पे अपने कर्जा बोझा चढ़ाया हुआ है, जिसके वजह से वो लोग दूसरे संस्थाओं से भी कर्ज नहीं ले पा रहे हैं। उसके साथ साथ महामंडल के अंदर जो है बहुत सारे खरीदी बिक्री हो रही है, बहुत सारी चीज़ें खरीदी जा रही है, साहित्य खरीदी जा रहे हैं, लेकिन कोई असेट, कोई रजिस्टर, उसका कोई नॉब्स का फॉलो नहीं किया जा रहा है। कोई भी किसी भी लेवल पे भी लाखों से खरीदी कर रहा है। एक कोड ऑफ कंडक्ट होता है, मतलब एक नियमावली होती है, वो नियमावलियों को साइड में रख के बहुत सारा भ्रष्टाचार इसमें हो रहा है। ये चंद चीज़ें थी, और भी चीज़ें हैं, लेकिन उसके प्रूफ नहीं होने की वजह से हम लोग नहीं बोल रहे हैं ये चीज़ें। ये जो है पिछले 3 साल से तो जो है एक पट्टी नहीं, हम लोगों ने अभी बताया आपको, अभी हमने बताया कि ये जो घोटाले हैं ये तकरीबन 6 से 7 साल तक के पूरे हमने बताए हुए, अभी रिसेंट के हमने हाईलाइट किए हुए हैं। पिछले 3 साल से जब से जो है राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गठ का कब्जा इस पे हुआ है, तब से किस तरीके से एक सिंडिकेट के जैसा ये लोग चूस रहे हैं मौलाना आज़ाद के फंड को। उसके अंदर खास करके चेयरमैन, एमडी, उसके बाद में जिला व्यवस्थापक के पोस्ट के ऊपर कॉन्ट्रैक्ट बेसिस पे पार्टी कार्यकर्ताओं को रखा है। तो ये जो चल रहा है अभी रिसेंटली, उसको भी हमने यहाँ पे अभी हाईलाइट किया है, क्योंकि ये बहुत ज़्यादा हो रहा है अभी। इसके पहले कांग्रेस के आदमी यस बराबर है, उस वक्त भी घोटाला हुआ था, उस वक्त भी इंक्वायरी हुई थी, उसके बारे में आपने निकालने का कुछ कोशिश की? नहीं, देखिए अभी पुराने कुछ डॉक्यूमेंट्स है, मैं बोला आपको कि कुछ फाइल्स और बाकी चीज़ें हैं, बहुत सारे रिकॉर्ड्स वो नहीं दे रहे हैं। नहीं, मैं उधर आता हूँ, वो आपके पॉइंट पे आता हूँ। तो पुराने भी जो चीज़ें हैं, अभी रिसेंटली कॉज ऑफ एक्शन, अगर हम जुडिशली वे, मैंने आपको बताया कि कोई कार्रवाई करना नहीं चाहता है। पहले बहुत सारे घपले हुए, लेकिन दबाया जा रहा है पॉलिटिकली बेनिफिट के लिए, वो मुद्दों को, वो रिपोर्ट्स को दबाया जा रहा है, लेकिन हम लोग वो चीज़ों को निकाल रहे हैं। अभी हमारे पास डिटेल्स नहीं मिली है, लेकिन वी आर लुकिंग इनटू दिस, और हम लोग उस बारे में जुडिशियल जो है प्रोसीजर स्टार्ट बहुत जल्द करने वाले हैं। सर, ऑडिट झाले नाही म्हणतात तुम्ही, कशावर तसं काय आहे का? ऑडिट झालं म्हणून कुठे ते सांगा ना मला, मी सांगतो तुम्हाला। त्यांचे जे रिपोर्ट आहे एक 2000 मला वाटतं काहीतरी 10चे असं मला वाटतं लास्ट अपडेटेड 8-9चे आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं की आमचं असं असं ऑडिट होतं, असं असे आमचे रिपोर्ट आहे म्हणून। त्यानंतर ना आम्हीचं अलिगेशन सोडा, ऑलरेडी बोर्डाचे जे डायरेक्टर्स आहेत, मग ते शिवसेनेचे असू दे, त्यांचे स्वतः राष्ट्रवादीचे असू दे, त्यांनी आरोप केलेले आहेत पत्रव्यवहार करून की ऑडिट झालं नाही, ऑडिट करा। बरं, हे सगळं अपार आहे ना, जे काही लोनचे वगैरे, त्यांच्यातील काही डायरेक्टर्स, बरं डायरेक्टरांचं पण ऐकलं जात नाही आहे, अजेंडा वेगळा असतो, मिनिट्स जे मीटिंग ऑफ मिनिट्स असतात ते वेगळे बनतात। डायरेक्टरांचे कित्येक पत्र आहेत की तुम्ही आमचं ऐकतच नाही आहे, काहीतरी वेगळाच कारभार चालू आहे। त्यात शिवसेनेचे पण डायरेक्टर आहेत, त्यात राष्ट्रवादीचे पण आहेत, पण बोलू शकत नाही। शेवटी बोलणार कसं स्वतःच्या पक्षाच्या विरोधात जाऊन? हा सगळा हे आहे। तुम्हाला आम्ही काही डॉक्युमेंट्स जे ना तुमच्याकडे पाठवू की कशा पद्धतीने जे एक्झिस्टिंग डायरेक्टर आहेत त्यांनी देखील तक्रार केलेली आहे की कशा पद्धतीने गोंधळ चालू आहे, आणि ऑडिटच्या संदर्भात त्यांनी मुद्दा देखील उचललेला आहे।